नवी मुंबई प्रकल्पातील उरण तालुक्यातील चांजे गावातील अनधिकृत बांधकामांवर आता उच्च न्यायालयाचा दणका बसला होता। मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रीट याचिका क्रमांक 1807/2024 फेटाळत 20 जून 2025 रोजी चांजे गावातील सर्वे नंबर 71/2 आणि 71/2 येथील अनधिकृत इमारती हटवण्याचे आदेश दिले होते। या कारवाईत प्रतिवादी विवेक बाळाराम पाटील व भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयवेंद्र कोळी यांचे सुपुत्र विनायक डेव्हलपर्सचे विनायक जयवेंद्र कोळी यांना लक्ष्य केले असून सिडकोच्या वतीने ही नोटीस बजावण्यात आली होती। न्यायालयाच्या निर्णयानंतर सिडकोने 27 जून रोजी निष्कासनाची तारीख ठरली होती। त्यासाठी 2 जेसीबी, पोकलेन, हाय रिजनल बूम मशीन, 20 ब्रेकर, 20 हॅमर, 100 लेबल, टेंट, 3 टेंट टोईंग मशीन, 4 ट्रक, गॅस कटर, फोटोग्राफर, 5 व्हिडिओग्राफर, 60 सुरक्षा रक्षक, जीप, टेम्पो, ट्रॅव्हल इत्यादी फौजफाट्या घेऊन सिडको अधिकारी तोडक कारवाईला सुरुवात केली। पण त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाने रीट याचिका क्रमांक 1807/2024 चा निष्कासित कारवाईला 8 आठवड्यापर्यंत स्थगिती दिली आहे। सदनिकाधारकांनी स्वतःच घरं रिकामी करावीत, अन्यथा नुकसानास जबाबदार राहतील असा स्पष्ट इशारा सिडकोचे भरत ठाकूर यांनी दिलाय। सदर नोटीस इमारतींच्या भिंतीवर लावण्यात आली असून त्यामुळे रहिवाशांमध्ये एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली होती। पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदनिकाधारकांना 8 आठवडे दिलासा मिळालाय। तसेच सदर इमारतीचे बांधकाम चालू असताना का कारवाई केली नाही, विकासकावर संबंधित सिडको अधिकारी, तत्कालीन चांजे ग्रामपंचायतील ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि सदस्य यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी सदनिकाधारकांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।